दरम्यान जितेशजी पाटील यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि सुमित पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हंसिका स्पोर्ट्स आणि राकेश रवींद्र भोईर साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिंपळनेर रांजवली यांच्या संयुक्त विद्यमाने या विश्वनाथ आत्माराम भोईर जे या कल्याण पश्चिम चे लोकप्रिय आमदार आहेत आणि त्यांच्या नावाने आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. खुशबू पिंपळकर के सुमित पाटील यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम इन ॲक्शनमध्ये आज त्यांना आपण पाहणार आहोत. आज सिद्धीनगर अंजूर संघासमोर त्यांना हार नसेल मंजूर. हंसिका पिंपळकर संघाकडून ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे ट्वेल्थमॅन राघव खलेवांच्या समाजन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. आजच्या दिवसामधील पहिला सामना जनमन गोवे विरुद्ध जयमसोबा पिंपलास या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना असेल गावदेव वडगर विरुद्ध सुमित कुमार वाप्रेम दिवे या दोन संघामध्ये. त्यामध्ये विजेता संघ आणि गोवे पिंपलासमधील विजेता संघ यामधील सामना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दत्तूराव पिंपलास या संघाला देखील इन ॲक्शनमध्ये आपल्या पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जरेमरी आलेमगर विपक्ष RD ओवले आणि त्यानंतर आयोजक संघ हंसिका पिंपळकर विपक्ष न्यू सिद्धीनगर अंजूर. तर बोलूया आपण सामन्याकडे. या पहिला सामना आजच्या शेवटच्या दिवसामधील जनमन गोवे संघाकडून फलंदाजी करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. राहुल पाटील आणि प्रतीक म्हात्रे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रशांत गायकवाड येतोय. तर अधिकृत इशारा येतोय पंचांचा. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका आपण मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. आजच्या दिवसामधील पहिला दमदार चौकार आपण बघतोय फलंदाज राहुल पाटीलच्या बॅटमधून. मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर पंडितजी पाटील यांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील आमदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार पेश करताना आपण बघतोय राहुल पाटील. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडू चौकार आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय जनमन गोवे विरुद्ध जयमसोबा पिंपलास या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक प्रशांत गायकवाड येतोय हाताळतोय आपण पाहतोय पिंपलास संघाचा संघनायक. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज राहुल पाटील. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 8 आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे.
प्रशांत शांत ठेवू शकला नाही. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज आणि या पंचांचा इशारा वाईटच येतोय. अव्वल धावणे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 9 वर. वाईट चिन्ह हाताला गेलेलं आहे. अव्वल धावचे देखील खातं उघडलं जाते. इथे या सुरेख फटका अगदी मिडऑफच्या डोक्यावरून चिनू निघून जाते. लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमा आभार 4 धावांसाठी चौकार. चौकारीण संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण बघूया प्रशांत फलंदाजाला आत्तापर्यंत तरी शांत ठेवू शकलेला नाही. चांगली फलंदाजी या फलंदाज राहुल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चौकार आतापर्यंत नक्कीच त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि इथे मात्र लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र तो फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. कावकर रिझनच्या वरून हा षटकार. चौकार षटकांची भाषा बोलताना आपण बघूया राहुल पाटील संघाची धावसंख्या वेगाने पोहोचते ते 19 वर. शिवदास कामनकर थोडासा नक्कीच चिंतित दिसतोय. ज्याप्रमाणे प्रशांत विरुद्ध आक्रमणाला सुरुवात केलेली आहे राहुल पाटील या फलंदाजाने. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. यानंतर गावदेवी वडगर संघ संघनायकांनी सुमित कुमार बाळप्रेम दिवे संघ संघनायक आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी वडगर विपक्ष सुमित कुमार बाळप्रेम दिवे या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. सुमित कुमार बाळप्रेम दिवे यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी जेशे चॅम्पियन ट्रॉफी. चार षटकांच्या अगोदर नक्कीच नेक्स्ट मॅच जी असणार आहे त्या संघाचा संघनायक जर उपलब्ध नसेल तर त्या संघाला फायनलीला सामोरे जावे लागेल. इथे मात्र झेल पकडला जातोय आणि अखेर झेलबाजूपणे पहिला फलंदाज बाद होतोय राहुल पाटील. वडगर विरुद्ध सुमित कुमार बाळप्रेम दिवे या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी ज्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिला पुकार दिला जातो वडगर आणि दिवे संघाला. पुढील सामना गावदेवी वडगर विरुद्ध सुमित कुमार बाळप्रेम दिवे या 2 संघांमध्ये असणार आहे. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय जनमन गोवे विरुद्ध जय मसोबा पिंपलास या 2 संघांमध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वडगर विपक्ष दिवे. त्यानंतर गोवे पिंपलासमधील विजय संघ वडगर दिवेमधील विजय संघाशी लढताना पाहायला मिळेल. आणि त्यामधील विजय संघ आपल्याला लढताना पाहायला मिळेल दत्तगृह पिंपलास या संघाशी. त्यानंतर जरीमरी आलमीगर विपक्ष RD ओवली आणि त्यानंतर हंसिका पिंपलकर विपक्ष निसिद्धने गंजूर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर पंटी पाटील आता मात्र स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक लाईनला आपण पाहतोय बंटी पाटील आणि स्ट्रायकर एंडला आता मात्र प्रतीक म्हात्रे पाहायला मिळतोय कारण षटकाची समाप्त झालेली आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शिवदास कामनकर येतोय. पहिले षटक प्रशांत गायकवाड याने हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्याने 19 धावा खर्च केले होते. मात्र एक सफलता देखील अर्जित केली होती. आणि आता मात्र दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी शिवदास कामनकर याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये एक सिंगल रन्स पूर्ण
दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोन धावीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. जर्मन गोवे विरुद्ध जयमसोबत पिंपलास यानंतर आपण सामना पाहणार आहोत गावठी वडगर विरुद्ध सुमित कुमार बॉयप्रेम दिवे या दोन संघामध्ये. इथे शपोलन केल्याचा प्रयत्न बुंद्यात चेंडू हाताळला होता. अगदी फॉलो केलं होतं. पंकज ननवरे यांनी नक्कीच सीमारेषेचा ताबा घेतलेला आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज त्यांचा नक्कीच सुट्टीचा दिवस आहे आणि आज पूर्ण दिवस ते इथे राहतील यातील मात्र शंका नाही. कारण संडे फंडे आहे. सुपर संडे आहे. इथे मात्र इनसाइड आउट. चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 2 धावांचं संरक्षण केलं गेलेलं आहे. 2 धाव आपल्या संघासाठी वाचवताना आपण बघतो क्षेत्ररक्षक हार्दिक कोहली. या अगोदर अतिशय सुरेख झेल देखील त्याच्या माध्यमातून पकडला गेला होता आणि त्याच्या माध्यमातून आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. आव्हान ते धाव नो बॉलच्या रूपाने. येस आपण पाहतोय या पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे आणि संघाची धावसंख्या सिंगल आता मात्र पुढे सरकेल. 24 धावा. पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहेत. शिवदास कामनकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल. सिंगल पेक्षा अधिक नाही आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच वडगर विपक्षी दिवे या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघांकडे आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. आपल्याला पहिला पुकारा दिला जातोय. फर्स्ट ऑफिशियल कॉल दिला जात आहे. गोलंदाज शिवदास कामनकर आपण बघूया दुसरं षटक घालतोय पिंपळा संघाकडून. इथे फांड केलेल्या चेंडूला फांड लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. हो सुरेख झेल. एका हाताने एक हात का कमाल. आपला हात जगन्नाथ. हाताचा कमाल त्याने दाखवलेला आहे. आपला हात जगन्नाथ हे दाखवून देताना राज पाटील हा क्षेत्ररक्षक आणि अखेर बंटी पाटील याची खेळी देखील संपुष्टात आलेली आहे. दुसरा फलंदाज बाद होताना. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते. 25 धाव. न्यू बॅटर अमर पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. एक्सपिरियन्स कंपेनर सध्या नक्कीच आपण पाहतोय. हे सरळ बॅटने चेंडू खेळला गेलेला आहे. मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही. षटकाची समाप्ती. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा. पहिले षटक 19 धावांचं राहिलं होतं. मात्र या षटकामध्ये शिवदास कामनकर यांनी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. पुढील सामना गावदेव वडगर विपक्ष सुमित कुमार बॉयप्रेम दिवे या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर गोवे पिंपळास मधील विजय संघ विपक्ष वडगर दिवे मधील विजय संघ असा सामना असणार. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गोवे पिंपळास वडगर दिवे यामधील विजेता संघ विपक्ष पिंपळास या संघाशी दत्तुर्बा पिंपळास या संघाला देखील आपण आज इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जरीमरी आलिमगड विरुद्ध आरडी ओवली आणि त्यानंतर आयोजक संघ हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर विरुद्ध
निश्चितपणे एक अंजूर असा सामना रंगला जाईल. दरम्यान मंगेशजी पाटील यांचं इथे आगमन होते आणि त्यांचं देखील आमदार चषक 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. रोकठोक मंगेश या नावाने नक्कीच मंगेशजींची ओळख आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. मात्र आज हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड संघ आपल्या होम ग्राउंडवर धमाका करेल का पाहावं लागेल. सर्वांचं लक्ष नक्कीच हंसिका पिंपळगड संघावर असणार आहे. आज संकष्टी चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. का तर रविवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. काही जणांची निराशा देखील झालेली आहे. आज मात्र कॅलेंडरवाल्याला देखील शिव्यांची लाखोली वाहिली जाईल. जे खवय्ये आहेत त्यांच्याकडून खास करून. हुक करण्याचा प्रयत्न मिस्की हुक फटका आहे. एक हलकासा अपील तिथे केला जातो मात्र अपीलमध्ये उत्साह कमी आहे. अतिउत्साह कमी आहे आणि उत्साह जास्त आहे. आपण बघतोय पंचांचा लेग बॅच इशारा होतोय. एक लेग बॅचच्या रूपाने ही धाव पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती या 26 वर. हे आपण पाहू शकता हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता. अगदी शोल्डरला चेंडू प्रेस होऊन गेला होता. योग्य निर्णय आपण बघतोय पंचांचा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र वजागे सर जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. आज बाला सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. नेताजी सुभाष या संघाकडून नक्कीच ते खरं तर फेमस झाले होते. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. झेल मात्र ड्रॉप केला जातोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये या प्रशांत गायकवाड यांच्याकडून झेल सोडला गेलेला आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बाला पाहतोय आणि नेताजी सुभाष हा संघ जेव्हा खेळत होता तेव्हा मच्छिंद्र पाटील आणि बाला ही सलामी जोडी नक्कीच त्या कालामध्ये सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून गणली जात होती सलामीची. आणि त्यापैकी एक आपण बघूया सध्या बाला सर ज्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे या लॉप केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. संघाची धावसंख्या 31 धावा. सौरभ पाटील उर्फ बाला आपण कुठे असाल तर व्यापीठाशी संपर्क साधायचा आहे. आपली प्रतीक्षा केली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आपण बघूया मेघनाथ मस्के प्रिन्स ऑफ पिंपलास आपण बघूया सध्या गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक हाताळताना फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. कव्हर रिजनमध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 30 षटकामध्ये बोलवला गेलेला आहे. पॉईंट आपल्याला पाहायला 30 षटकामध्ये थर्ड मॅन फाईन लेग 20 सेफमध्ये आहेत. एस्ट्रेशियाच्या मागे आपण पाहतोय. इथे मात्र चाबूक शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडुकरच्या वरून षटकार. व्हॉट अ शॉट. सुरेख फटका आपण बघतोय. बाहेर पाहायला मिळतोय. या षटकरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 वर 37. आपण सामना बघतो जयमन गोवे विरुद्ध जय मसोबा पिंपळास या दोन संघामध्ये. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वडगर विरुद्ध सुमित कुमार बॉयप्रेम दिवे या दोन संघामध्ये. वडगर संघाचे संघाने ते दाखल झालेले आहेत. सुमित कुमार बॉयप्रेम दिवे प्रवीण पाटील फॅम टीम आपण पाहतोय.
दिवे संघाचा संघटक आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. इथे प्रॉपर टायमिंग साधता नाही. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 38 वर. इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघ आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. या डावाच्या समाप्तीनंतर गोवे संघटक आणि पिंपळा संघटक आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क करायचा आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि यस रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होताना इथे मात्र गोवे या संघाचा. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39, 39 लॉस ऑफ 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. यानंतर गावदेवी वडगर विपक्ष सुमित कुमार बाळप्रेम दिवे या दोन संघांमधील सामना असणार आहे. गावदेवी वडगर संघ ते आलेला आहे. सुमित कुमार बाळप्रेम दिवे संघ आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि ज्या संघाचा संघाला एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन पाटील उर्फ बंटा येतोय. न्यू बॅटर आशिष आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 39 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि या शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे रोहन पाटील पाहायला मिळतोय. प्रशांत गायकवाड जे संघाचे संघनायक आहेत त्यांनी रोहन पाटील याच्या हातामध्ये चेंडू आता मात्र सोपवलेला आहे आणि शेवटचे षटक घालण्यासाठी रोहन पाटील उर्फ बंटा आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज आशिष. इथे चेंडूला फोर्स केलेला आहे. फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. इथे मात्र आपण पाहतोय मौका भी दिया और चौका भी दिया. .43 आपण पाहतोय. सर्वात लांब नक्कीच सीमारेषा आपण पाहतोय. किंग ऑफ रिंग रोहन पाटील यांचं इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आज रिंग भेटण्यासाठी ते देखील सज्ज होणार आहेत. आणि 2 टाइम पीपीएलचे किंग हर्ष पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. पीपीएल नक्कीच आपण पाहतोय पिंपळकर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचं दिमागदार प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे आणि 2 वेळा तब्बल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी तो ठरलेला आहे. इथे या पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्या वाईटच्या रूपाने तब्बल 2 वेळा हर्ष पाटील नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे. पीपीएल ज्याप्रमाणे काल आपण सागर अली याला नक्कीच मॅन ऑफ द सिरीज घेताना पाहिलं होतं. नक्कीच माझी मुंबईने दाखवून दिलेलं आहे की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. विजय पावलेचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. इथे मात्र आपण पाहतो गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू निघून जातोय मिडविकेट रिझन मधून सीमापार चौकार.
सुटला, वज टोला आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. ठरतोय पोटीपलचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत पिंटू पाटील. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जाते, जुनं ते सोनं. आणि पिंटू पाटील यांचं ते आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र फुलटा चेंडू, अतिशय कमजोर चेंडू. आणि इथे मात्र कमजोर चेंडूचा समाचार देखील घेताना बॅटिंग साधण्यामध्ये रिव्ह्यूची मागणी केली आहे. हे आपण पाहू शकतो, अतिशय कमजोर चेंडू. मात्र त्या कमजोर चेंडूचा खरपूस समाचार घेता आला नव्हता फलंदाजाला. फेर डिलिव्हरी फलंदाज बाद आपण पाहतोय या, कारण चेंडू डीप होत होता. समाचार फलंदाज आशिष याला घेता आलेला नाही आणि अखेर आशिषाची खेळी देखील इथे संपुष्टात येते. शेवटचे षटक मार्गस्थ आपण पाहतोय रोहन पाटील बंटा शेवटचं षटक तोलतोय आणि नेहमीच फलंदाज आता मात्र सिद्धांत पाटील येतोय. शेवटचा पुकार दिला जातोय सुमित कुमार बाळप्रेम दिवे आणि गावदिवे वडगर. लास्ट ऑफिशियल कॉल वडगर संघ आलेला आहे. या दिवे संघ आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल आणि शेवटचे षटक ते मार्गस्थ आपण पाहतोय रोहन पाटील शेवटचे षटक घालतोय जय मसोबा पिंपळा संघाकडून. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. अगदी चोटी धाव पूर्ण केली जाते. या सिंगलने संघाची धाव संख्या पोहोचते ती 55 आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक. धावसंख्या 55. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील हा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहे गोलंदाज रोहन पाटील. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर विकेट केलेला आहे. या स्क्वेअर रिझर्व मध्ये या क्षेत्ररक्षक आहे. मात्र 2 धाव फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या 57 आणि 58 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय जॉन गोविया संघाने जय मसोबा पिंपळा संघासमोर. तर टॉस केला जाईल. गावदेवी वडगर संघ नायक आणि सुमित कुमार बाळप्रेम दिवे संघ नायक आपण टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये या. वडगर संघ इथे आलेला आहे. दिवे संघ नायक आपण देखील या.
तर पहिल्या डावामध्ये आपण जर बघितलं तर गोवे संघाने आपल्या धावपैकी धावा जोडलेल्या त्या 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठला करण्यासाठी सलमान जोडी जयमोसोबा पिंपळा संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळते. रोहन पाटील आणि सचिन मस्के तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. गोवे संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय सिद्धांत पाटील. सिद्धांत पाटील पिबनचं पहिलं षटक पावलप्लेचं पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्ग वड्रा हा सज्ज झालेला आहे. सामनावीर फलंदाज रोहन पाटील. इथे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्याने अकाउंट ओपन होतोय जय मसोबा पिंपळा संघाचा. जय मसोबा पिंपळा संघासमोर जे लक्ष आहे ते 58 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईट आणि आव्हान त्या धावेने इथे खातं उघडलं गेलेलं आहे जय मसोबा पिंपळा संघाचा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद रोहन पाटील याची केली संपुष्टात. दरम्यान साहिलजी सेलके यांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत सन ऑफ भिवंडी क्रिकेट सरोज जोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. साहिल सेलके देखील आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. न्यू बॅटर आता मात्र प्रशांत गायकवाड येतोय. पहिला फलंदाज रोहन पाटील शून्यावर बाद झालेला आहे. कुठल्या धावेचं योगदान त्याला देता आलेलं नाही. आव्हान दिलं गेलेलं आहे ते 58 धावांचं. 58 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय जय मसोबा पिंपळा संघ. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. 2 ओव्हर पोहोचते. धावसंख्या 2. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आव्हान दिले गेलेले ते आपण पाहतोय 58 धावांचा. आतापर्यंत धावफलकावर 2 धावा, 1 फलंदाज बाद झालेला आहे. पिंपळा संघ 58 लक्ष्याचा पाठलाग करत आहे. सिद्धांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट निशाणा स्टंपला नक्कीच हिट केलेला आणि या पंचाचा वाईटचा देखील इशारा आलेला आहे. रनआउट चोपडाने फलंदाज बाद होतोय पिंपळाच्या संघाचा. दोन फलंदाज बाद झाले. त्या धावसंख्या 3. थोडीशी दयनीय स्थिती आपण पाहतोय. प्रशांत गायकवाड जो संघाचा संघनायक होता
तो देखील धावची स्वरूपाने बाद होऊन पॅव्हलमध्ये परतलेला आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज हार्दिक येतोय. दुसरं पहिलं षटक मार्गस्थ आहे आपण बघूया. सिद्धांत पाटील पहिल्या षटकात मात्र पहिल्या षटकामध्ये या पिकेट स्थिती सध्या पाहायला मिळत आहे ती जय मसोबा पिंपळा संघाची. 2-3 पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे या पंच इशारा करतात वाईटचा. आव्हान त्या धाव वाईटच्या रूपाने या धावप्रेमध्ये जोडली जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचते 4 वर. धावांची नित्यांत आवश्यकता आहे. धावा कसा येवत धावा येणं महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाची धाव धावप्रेमध्ये जोडली जाते. आपण सामना पद्धती जयनमन गोवे विरुद्ध जय मसोबा पिंपळास या दोन संघामध्ये 58 धावांचं टार्गेट आहे. आणि या टार्गेटचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडंसं बॅकफुटवर ढकल लागलेलं आहे जय मसोबा पिंपळाचा संघ. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या वाईट ऑफ लॉंग ऑन रिझन मधून सीमाभर चौकार. या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंच संमत नाहीत. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. त्या लेग बॅटचा इशारा होतोय पंचांकडून आव्हान त्या चुरपाने धाव आणि आव्हान त्या धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आपण सामना बघतोय जय हनुमान गोवे विपक्ष जय मसोबा पिंपळास. यानंतर गावदेव वडगर विरुद्ध सुमित कुमार बाळप्रेम दिवे या दोन संघामधील सामना असणार आहे. गावदेव वडगर संघाने ते आलेलं आहे. या बाळप्रेम सुमित कुमार दिवे संघाने आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. इथे पुन्हा एकदा जोरदार अपील पंच संमत नाहीत. अगदी बुंद्यात चेंडू हाताळला गेला होता. लेगबाजचा इशारा पंचांकडून येतोय. हे देखील अवांतर धावा आणि अवांतर धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. तर टॉसकडे आपण बोलूया. टॉससाठी या सज्ज होत आहेत आमचे दोन्ही संघनायक आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन पिंटू पाटील आणि या सूरज जोशी यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी सज्ज झाले दोन्ही संघनायक आणि आमचे या समालोचक साहिल सेलके. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सर. या मान्यवरांना विनंती सन्माननीय राकेश रवींद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत केले गेले. वडगर संघाचा छापा असा कॉल आला आणि इट इज छापा. सो मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वडगर जास्त वेळ घेणार नाही. फक्त डिसिजन सांगा. डिसिजन पेंडिंग ठेवला. मॅच सध्या सुरू आहे. सो एक ओव्हर नंतर आपण डिसिजन सांगायचं आहे. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाळ सर. धन्यवाद साहिल. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 10. इथून 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. धावसंख्या 11 आपण पाहतोय. या वाईडने सुरुवात खरं तर सिद्धांत याने केली होती आणि वाईडने सुरुवात करताना
अविनाश पाहायला मिळतोय. 11 धावा धावपलीकर झलकल्या गेलेल्या आहेत 58 लक्षाचा पाठला करताना. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण चिरून निघून जाईल कव्हर रिझर्व मधून सीमापार चौकार. सचिन म्हस्केच्या बॅट मधून हा करारा फटका आपण पाहतोय या चौकाराने. चौकारा संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 15 एक चांगला आत्मविश्वासाने खेळलेला फटका आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा सचिन म्हस्केच्या बॅट मधून. इथे या लॉफ केलेल्या चेंडूला मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये विकेटचं पतन. बिग ब्लो सचिन म्हस्के बॅक टू पॅव्हलियन. तिसरा फलंदाज बाद होतोय या जय म्हसोबा पिंपळाच्या संघाचा. हिटमॅन ऑफ गोवे याच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल तिथे पकडला जातोय आणि या अखेर सचिन म्हस्के याची खेळी मात्र संपुष्टात येते. खूप मोठा हादरा म्हणता येईल. सचिन म्हस्के नक्कीच एक चांगला स्ट्रोक प्लेअर होता मात्र तो देखील बाद होता ना. आता मात्र अडचणीत सापडताना आपण बघतोय जय म्हसोबा पिंपळा संघ कारण टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 15 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जात आहे. आपण पाहतोय अंशिका स्पोर्ट्स पिंपळकर आयोजित आमदार चषक 2025 हे दमदार आयोजन. राकेश रवींद्र भोईर साहेब विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पिंपळकर अंजरोली यांच्या माध्यमातून आणि अंशिका स्पोर्ट्स पिंपळकर यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. कल्याण पश्चिमचे दमदार आमदार विश्वनाथ आत्माराम भोईर यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज शिवदास कामनकर. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवेल. गोलंदाज अविनाश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज शिवदास कामनकर. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार स्क्वेअरलेगच्या वरून शिवदास कामनकरच्या बॅट मधून हा षटकार. सोळा 21 आपण पाहतोय या 58 लक्षाचा पाठला करताना जय म्हसोबा पिंपळास आणि या फटक्याने पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करण्याचे संकेत नक्कीच आपण पाहतोय दिलेले तर शिवदास कामनकर या फलंदाजाने. पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. जणू काही मागील फटक्याचा हा रिप्ले आपण पाहतोय. आणखीन एक षटकार. '27 आपण बघूया. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. नक्कीच पिछाडीवर असणारा संघ आता मात्र जय म्हसोबा पिंपळा संघ या 2 फटक्याने आघाडीवर येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 27 आव्हाने ती या 58 धावांचा 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत आता मात्र पाहायला मिळते आणि या ते रंगत आणण्याचं काम शिवदास कामनकर या फलंदाजाने केलेलं आहे. षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज अविनाश.
इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. हल हल आज या शेवटच्या दिवसामध्ये सन्माननीय गणेशजी पाटील साहेब तसेच बाबुलनाथजी शेळके साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 28 मध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 30 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय हंचिका स्पोर्ट्स पिंपळगर राकेश रवींद्र भोईर साहेब विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पिंपळगर रांजवली यांच्या संयुक्त विद्यमाने या विश्वनाथ आत्माराम भोईर कल्याण पश्चिमचे दमदार आमदार यांच्या नावाने आमदार चषक 2025 हे दमदार आयोजन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून बरोबर 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 15च्या सरासरीने या प्रति षटकामागे धावा कुठून काढाव्या लागतील जय महोत्सव पिंपळा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. बारा चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहतोय. पूर्णपणे पिछाडीवर असणाऱ्या संघाला आघाडीवर आणण्याचं काम शिवदास कामणकर याच्या 2 षटकारांनी केलेलं आहे. असं वाटलं होतं की कुठेतरी अडचणीत सापडलेलं आहे जेव्हा मसोबा पिंपळा संघ. मात्र शिवदास कामणकर यांनी आपल्या संघाला सांगितलेलं आहे मै हो ना. जबाबदारी पूर्णपणे नक्कीच त्याने खांद्यावर घेतलेली आहे आणि आता मात्र या गोलंदाजी ट्रॅकवर 30 षटक आणण्याची जबाबदारी राहुल पाटील याच्याकडे सोपवली गेलेली आहे. सामनाकडे फलंदाज शिवदास कामणकर. टीम वडगर, आपण डिसिजन सांगायचा आहे बाट नाही. सो टीम खेवणी दिवे, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत्या 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 30 षटक मार्गस्थ आहे. राहुल पाटील 30 षटक करण्यासाठी आलेलं आहे. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू, अगदी गुडलेन स्पॉट चेंडू फिजवून निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळतंय. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं होतं मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचं सिग्नल पाहायला मिळत नाही. यष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मोस्ट एक्सपिरियन्स कंपेनर अमर पाटील. तर गोलंदाजच्या टॅगवर पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज राहुल पाटील. सामन्याकडील फलंदाज हार्दिक कोहली. इथे एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या सिंगलने पुरुष सरकते धावपलीकडे 30 वर पोहोचते. 28 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण सध्या पाहायला मिळतंय. आपण सामना पाहतोय जनमन गोवे विरुद्ध जय महोत्सव पिंपळास या 2 संघामध्ये. गोलंदाज राहुल पाटील, यावेळी सामना करेल फलंदाज शिवदास कामणकर. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती या 34 वर.
8 चेंडूने 8 चेंडूमध्ये इथून 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला विरघळून देण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिस टायमिंग आहे. झेल तिथे कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडू फेल केला जातोय, फेकी केला जातोय, तोपर्यंत 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 36 36 7 22 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मध्ये समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज शिवदास कामनकर. शिवदास कामनकर जोपर्यंत खेळपटवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत त्या जय म्हसोबा पिंपळा संघाच्या. इथे मात्र लॉफ्ट केलेल्या चेंडूला उंचच उंच आणि लांबच लांब, जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू होतोय सीमाशा बाहेर छुम अंतर. कामनकरच्या बॅट मधून हा षटकार आणि या वैयक्तिक 25 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 3 षटकारांचा आणि 1 चौकाराचा समावेश आहे. शिवदास कामनकर अँकर रोल निभावताना आपण पाहतोय आणि म्हणूनच उल्लेख केलेला आहे की शिवदास कामनकर जोपर्यंत खेळपटवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहे त्या जय म्हसोबा पिंपळाच्या संघाच्या. हे 2 अँगलने दाखवलं जाते या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. काय या टेलिकास्ट केलं जाते आपण बघतोय तेजस भोईर, सुजल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या माध्यमातून एक क्लिअर अँड नेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आता मध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे समीकरण बदलताना आपण बघतोय या फलंदाज शिवदास कामनकर एक मोठं लक्ष खरं तर 58 धावांचं होतं, मात्र ते लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन शिवदास कामनकर या फलंदाजाकडून केला जातोय. वैयक्तिक 25 धावसंख्येतून फलंदाजी करतोय. आता मात्र शेवटचे षटक करण्याची जबाबदारी या संघाने सोपवलेल्या गोलंदाज प्रतीक म्हात्रे याच्या खांद्यावर. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर 16 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 6 चेंडूमध्ये. सामनागर फलंदाज हार्दिक कोहली. इथे फोर्स केलेल्या चेंडूला फटका फसलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या फलंदाज बाद होतोय हार्दिक कोहली. झालेला आहे. वेलकम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. तसेच महेशजी पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक स्वागत. निखिल याच्या माध्यमातून दुसरा झेल या अगोदर देखील एक झेल त्याने पकडला होता. आता मात्र नवीन फलंदाज राज पाटील येतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय जयमान गोवे विरुद्ध जय म्हसोबा पिंपळा या 2 संघांमध्ये. जय म्हसोबा पिंपळा संघ 58 लक्षाचा पाठलाग करत आहे
आणि आता मात्र या इनिंगमधील शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर राज पाटील बॅटिंगसाठी सज्ज होते. नॉन स्ट्रायकिंगला शिवदास कामनकर आपण पाहतोय वैयक्तिक 25 धावसंग्रह फलंदाजी करतोय. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ओव्हरमध्ये नक्कीच काल अंतिम सामन्यामध्ये ज्याप्रमाणे विजय पावलीच्या जोडीला जाडजोड देशटीचा फलंदाजाने ज्याप्रमाणे षटकार खेचला होता वीरेंद्र याने, त्याप्रमाणे षटकार खेचताना पाहतोय राज पाटील या फलंदाजाला. या षटकारी संघाची धावसंख्या पोहोचते ती 48 वर आणि आता मात्र समीकरण 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. चेक. टीम हंसिका स्पोर्ट पिंपळघर सर्वांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. व्हॉलेंटियर्स विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपलीच स्पर्धा आहे. बॉल गेल्यानंतर बॉल उपलब्ध करून द्यायचे आहेत. खरं तर जास्त बॉल राहिले तर तुम्हालाच प्रॅक्टिससाठी कामी येतील. सो विनंती असेल व्हॉलेंटियर्स हंसिका स्पोर्ट पिंपळघर विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. राज पाटील याने षटकार डॅसिंग अंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि आता मात्र समीकरण 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पिकअप शॉट राज पाटील मजबूत देश आणि मजबूत फटका देखील पाहायला मिळतोय. अंडर 90s मध्ये नक्कीच तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय चेंडू निघून जातोय इस्ट्रिक्सच्या हातामध्ये वापसी करताना आणि आता मात्र शेवटचे 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहू शकता अगदी खडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज राज पाटील याचा. चला अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. विनंती असेल अंपायर डिसिजन अंतिम असेल. अंपायरशी वाद करायचा नाही या. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. कोणत्याही प्रकारची रिव्ह्यू सुविधा उपलब्ध नाही आहे. 3 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता. खेळ सुरू करायचा आहे. अजूनही नक्कीच सामन्यामध्ये रंगत कायम आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. 3 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता आहे. 3-10चं समीकरण. तीन चेंडू 10 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकट या पंचांचा इशारा वाईट आव्हान धावा हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशेवर नियंत्रण राखू शकले नाही गोलंदाजाने. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आपण सामन्यामध्ये जर्मन गोवे विपक्ष जय महोत्सव पिंपळास या 2 संघामध्ये शेवटचे षटक मार्गस्थ आहे. 58 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय या जय महोत्सव पिंपळा संघाला. आणि या संघासमोर आता मात्र समीकरण 3 चेंडूचा खेळ शिल्लक 9 धावांची आवश्यकता आहे. 3-9चं समीकरण. इथे पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज दिशान गोलंदाजी सध्या पाहायला मिळत आहे. पंचांचा वाटचा इशारा आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. कधी कधी वाईट चेंडू हाताळताना नक्कीच संघाची अवस्था देखील वाईट करताना आपण अनेक गोलंदाजांना पाहिलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू जरा जास्त दूर ठेवला जातोय. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका आहे, मात्र सेफ लँडिंग होईल. झेल होण्यासारखी संभावना नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावीने संघाच्या धावफलकामध्ये देखील आता बदल होताना पाहायला मिळतोय.
आता इक्वेशन देखील बदलताना 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6 धावा हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल का पाहावं लागेल. दोन चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आणि आमचे स्कोरर सांगतात की या इनिंगमध्ये आतापर्यंत 6 चेंडू वाईट हाताळले गेलेले आहेत. 2-6चं समीकरण अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे क्लिअर झालेलं नाही. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. हा चेंडू मात्र अतिशय निर्णायक असणार आहे. 2-6चं समीकरण. स्विंग अँड मिस आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. फलंदाज देखील बाद होताना. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर आपण पाहतोय आता मात्र मेघनाथ मस्के येतोय, प्रिन्स ऑफ पिंपलास क्रिकेट. आणि प्रिन्स याला प्रिन्स प्रमाणे फलंदाजी करावी लागेल कारण एका चेंडूचा सामना करावा लागेल आणि गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. आतापर्यंत जीसीएस संघटनेचा विचार करता जीसीएस संघटनेमध्ये 8 गोल्डन षटकार आणि तब्बल जर बघितले तर 14 गोल्डन चौकार लगावले गेले आहेत. आणि पाहूया आता मात्र गोल्डन षटकार पाहायला मिळेल का. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे पिंपळा संघाला सामना जिंकण्यासाठी. वॉट मॅचच्या रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. या चेंडूमध्ये दडलाय या सामन्याचा निकाल, या सामन्याचा रिझल्ट. शेवटचा एक चेंडू गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. मेघनाथ मस्के आपण बघूया स्ट्रायकर एंडला. इथे मध्ये एक कुळ क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या उभा केला गेलेला आहे फलंदाजावर दबाव वाढवण्यासाठी. एक आगली वेगळी रणनीती देखील इथे पाहायला मिळते. चेंडू गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. मेघनाथ मस्के नक्कीच आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला आणि गोल्डन षटकाराने तो आपल्या संघाला सामना जिंकून देईल का पाहावं लागेल की गोल्डन डिलिव्हरी हाताळण्यासाठी नक्कीच सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोल्डन डिलिव्हरी तो हाताळेल का. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रोमांचक रंगतदार सामना. इथे मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फटका चांगला होता मात्र सीमाशा क्लिअर करता आली नाही आणि अखेर हा सामना जिंकलेला आहे जर्मन गोवा संघाने. ठरलं या सामन्याचा सामनावीर ज्याने फलंदाजी करताना 16 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये 10 धाव खर्च करून तिने विकेट देखील चटकवलेल्या. तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रतीक मात्र इज मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीम पिंपळास. तीन विकेट आणि 16 धावा. नक्कीच या अष्टपैलू कामगिरी प्रतीक म्हात्रे याची अप्रतिम कामगिरी राहिलेली आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. तर प्रतीक म्हात्रे आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपणास दिलं जाईल.